बातमी आहे अमरावतीतल्या मोर्शी येथून। सध्या उष्माघाताचा चांगलाच फटका नागरिकांना बसतोय। यातून कुक्कुटपालनाचा व्यवसाय देखील सुटलेला नाहीये। अमरावतीच्या मोर्शीतील पाळा येथील पोल्ट्री फार्मला विद्युत पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे कोंबड्यांना पाणी मिळालं नाही आणि पाण्याअभावी शेकडो कोंबड्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या वृत्ताला पशुसंवर्धन खात्यानं देखील दुजोरा दिलेला आहे। अमरावतीच्या मोर्शीलगत पाळा येथे शेतकरी भूपेश राणे यांचा पाळा ते भिवकुंडी रोडवर 10 वर्षांपासून कुक्कुटपालन केंद्र आहे। या केंद्राला विद्युत पुरवठा वेळेत होऊ शकला नाही, परिणामी कोंबड्यांना पाणी मिळालं नाही। त्यामुळे उष्माघातामुळे 2000पेक्षा अधिकच्या कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। अमरावती जिल्ह्यात महावितरणाच्या गलथान कारभारामुळे जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत। तर आता वेळेत पाणी पुरवठा होऊ शकला नसल्यानं उष्माघातामुळे कोंबड्या दगावल्याने महावितरण विभागाचा पुन्हा एकदा हलगर्जीपणाचा वाट्यावर आलेला आहे। गेले 10 ते 12 वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय करीत आहे। बँकेचं कर्ज काढून हा व्यवसाय मी शेतीला पूरक धंदा म्हणून निवडला आणि या धंद्यामध्ये अनेक वर्षापासून व्यवसाय करत असताना यावर्षी अति जास्त तापमान झाल्यामुळं आमच्या फार्ममध्ये जवळपास 2 ते 3 हजार कोंबड्या ह्या मरण पावलेल्या आहेत। यामुळे आमचं जे फार मोठं नुकसान झालेलं आहे, या नुकसानामध्ये सरकारकडून आम्हाला भरीव मदत मिळावी अशी एक अपेक्षा शेतकरी म्हणून मी सरकारला विनंती करीत आहे। तसेच वीज पुरवठा हा कधी कधी ट्री कटिंगमुळे किंवा लोडशेडिंगमुळे किंवा वीज पडतो किंवा एखाद्या वेळेस झाड पडल्यामुळं वीज खंडित झाल्यामुळं सुद्धा आमच्या फार्ममध्ये वीज पुरवठा बंद असल्यामुळं सुद्धा अशा वेळेस अति जास्त प्रमाणात कोंबड्यांचे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला 24 घंटे इथं वीज पुरवठा होईल यासाठी सौर ऊर्जेवर चालणारा एखादा प्रकल्प किंवा मोठ्या स्वरूपाचे जनरेटर ज्या माध्यमातून आम्ही आमच्या पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था असेल, फॅनची व्यवस्था असेल, या आणि इतर काही साहित्य आम्हाला जे पोल्ट्रीसाठी आवश्यक असतं ते आम्ही त्याच्यावर चालू शकलो पाहिजे। अशा वस्तू आम्हाला सरकारने या 90% सबसिडीवर उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही सरकारला सर्व अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्रीचे शेतकरी आम्ही विनंती करीत आहोत। तसेच एक भरीव मदत म्हणून या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आम्हाला सरकारने द्यावी, कारण 10 ते 12 लाखाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला असा प्रश्न पडला आहे की मजुरांचे पेमेंट कसे द्यायचे, वीज बिल कसं भरायचं, त्याच्यात बँकेकडून 17 लाख रुपयाचे कर्ज घेतला त्याचा व्याजाचा हप्ता कसा भरायचा, हा फार मोठा एक प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। आणि यामधून आम्हाला बाहेर निघण्यासाठी सरकारने एक ठोस अशी भरीव मदत करावी अशी मी सरकारला विनंती करतो आणि या माध्यमातून सरकारला माझं दुःख सांगण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद।